नमस्कार मित्रांनो. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे बोल की पुस्तके. तर मित्रांनो, आज एक नवीन बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, नवीन गुड न्यूज ज्याला आपण म्हणू. मित्रांनो, तुम्ही आता CSCच्या थ्रू जे आहे तुम्ही पोस्ट ऑफिसचे काम करू शकता. पोस्ट ऑफिसचे जसं पार्सल वगैरे तुम्ही बुक करू शकता आणि त्या पार्सल बुकिंगमधून एखाद्याचं पार्सल कुठे पाठवायचं असेल, जसं आपण डाकमध्ये पाठवतो, पोस्टाने पाठवतो, त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी पोस्टाची ID मिळणार आहे त्यासाठी. आणि त्याच ID थ्रू जे आहे तुम्ही एखाद्याचं पार्सल बुक करू शकता आणि त्याला ज्या ठिकाणी पाठवायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यासाठी बुकिंग करू शकता CSC VLEच्या थ्रू. आणि याच पोर्टलमधून तुम्ही बुकिंग केल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कमिशनसुद्धा मिळणार आहे. तर मित्रांनो, चला मी पूर्ण प्रोसेस दाखवतो की कशाप्रमाणे तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता, कशाप्रकारे तुम्ही या ठिकाणी किती पैशांवरती, किती बुकिंगवरती, किती अमाऊंट ऑफ बुकिंगवरती तुम्ही जे आहे किती पैसे कमवू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर CSC VLE मित्रांनो, चला सुरुवात करूया. सॉरी. तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे CSC डाक. या ठिकाणी CSC डाक मित्र, या ठिकाणी CSC डाक मित्र हे सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल. यानंतर जे पहिलं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हा काही फेक व्हिडिओ नाही आहे किंवा फेक न्यूज नाही आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता CSC आहे, डिजिटल पॉवर टू इम्पॉवर हे सुद्धा आहे. आणि हे CSC सेंटर वगैरे जे पूर्ण साईट आहे CSC क्लाउड, म्हणजे ही CSCचीच साईट आहे. तुम्ही त्यामुळे टेन्शन घेऊ नका. या ठिकाणी वेलकम टू CSC पोस्टल पार्सल फ्रँचायझी पोर्टल. या ठिकाणी तुम्ही जे आहे VLE सिलेक्ट युजर टाईप. आता युजर टाईपमध्ये यांनी ऑलरेडी सिलेक्टेड आहे CSC VLE. यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे, कंटिन्यू विथ कनेक्ट. या ठिकाणी कंटिन्यू विथ कनेक्टवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा ID येईल आणि ते तुम्हाला ऑथरायझेशनसाठी परमिशन मागतील. तर त्यासाठी तुम्हाला येस म्हणायचं आहे. येस म्हटल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी थोडंसं लोड घेतं आहे, थोडा लोड घेतं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असाल, ह्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो. मित्रांनो, तुम्ही कंटिन्यूवरती केल्यानंतर तुम्हाला तुमची पूर्ण माहिती या ठिकाणी दाखवत आहे, माझीसुद्धा या ठिकाणी माहिती दाखवत आहे. आणि खाली काही तुम्हाला फॅसिलिटी डिस्क्रिप्शन वगैरेमध्ये तुम्हाला चेंजेस करायचे आहे, त्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथं सिलेक्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे आहे तुमचं जे गाव आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे, जे पोस्ट ऑफिस आहे. ठीक आहे, फॅसिलिटी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पोस्ट ऑफिस सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि पोस्ट ऑफिस सिलेक्ट करून घेतल्यानंतर मित्रांनो ॲटोमॅटिकली फॅसिलिटी कोड हा जनरेट होईल आणि आपल्याला प्रोसीडवरती कंटिन्यू करायचं आहे. या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, तुम्ही माहिती तुमची जी आहे पुन्हा एकदा चेक करून घ्या, जेणेकरून नंतर प्रॉब्लेम होणार नाही. या ठिकाणी आपण प्रोसीडवरती क्लिक करतो आहे. प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर DOP कोड सक्सेसफुली लिंक्ड विथ CSC ID यावरती ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर मित्रांनो थोडासा लोड घेईल आणि पूर्ण तुम्हाला जे आहे पोर्टलवरती रिडायरेक्ट करणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जे आहे पोस्टाचे कामसुद्धा, म्हणजे जसं की आता बघू शकता तुम्ही या ठिकाणी बुकिंग जे आहे या ठिकाणी करू शकता. तर वेलकम टू CSC पोस्टल पार्सल फ्रँचायझी या ठिकाणी तुमचं नाव येईल. आणि मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही वेगवेगळे ऑप्शन्स तुमच्यासमोर येणार आहे. आता वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला दाखवणार, जे होम आहे होममध्ये बघू शकता आतापर्यंत किती टोटल तुम्ही बुकिंग केल्यात, आज किती बुकिंग केल्यात आणि तुमचं जे अमाऊंट किती होती, टोटल बुकिंगची अमाऊंट जी आहे किती रुपयाच्या किती बुकिंग तुम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत, या असे तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. यानंतर रिसेंट बुकिंगमध्ये तुम्हाला दाखवेल आज, उद्या, परवा अशा रिसेंट बुकिंग ज्या असतील त्या तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. त्यानंतर करंट इयर बुकिंग, म्हणजे पूर्ण वर्षभराच्या बुकिंग या ठिकाणी दाखवणार आहे. यानंतर मित्रांनो आपण सेकंड ऑप्शनवरती ज्यावेळेस आपण क्लिक करू बुकिंगवरती, तर बुकिंगवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने एक फॉर्म तुमच्या समोर येणार आहे. आता याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स दिले मित्रांनो की तुम्ही बुकिंग कशाप्रकारे करू शकता. तर या ठिकाणी इन्स्ट्रक्शनमध्ये बघू शकता इंटर सेंडर्स डिटेल्स.
आता सेंडर्स डिटेल्स म्हणजे काय, जो पार्सल पाठवणार आहे आपल्याला त्याची माहिती या ठिकाणी भरायची आहे. आता माहितीमध्ये काय येईल, सेंडर्स नेम म्हणजे जे पाठवणार आहे त्याचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर व्हॅलिड पिनकोड, ज्या ठिकाणाहून तो पाठवणार आहे, म्हणजे आता तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणचा जो पिनकोड आहे तो ठिकाणी या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर मित्रांनो जो पाठवणार आहे त्याचा मोबाईल नंबर या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो मोबाईल नंबर दिल्यानंतर त्याचा OTP तुम्हाला घ्यायचा आहे आणि OTP इंटर करून जे आहे द्यायचा आहे. त्यानंतर सेंडर्स ईमेल ID पाहिजे आणि त्यानंतर सेंडर्स फुल ॲड्रेस, जो पाठवणार आहे त्याचा पूर्ण ॲड्रेस या ठिकाणी आपल्याला लागणार आहे. आता मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही, आता जी डिटेल आपण ही बघितली आहे ही पूर्ण डिटेल पाठवणारीची डिटेल आहे, तर ती डिटेल या ठिकाणी भरायची आहे. सेंडर्स नेम, त्यानंतर त्याचा पिनकोड येईल, त्यानंतर स्टेट येईल, त्यानंतर डिस्ट्रिक्ट येईल, त्यानंतर मोबाईल नंबर येईल, त्यानंतर मेल ID आहे, त्यानंतर ॲड्रेस, पूर्ण ॲड्रेस, कंप्लीट ॲड्रेस ज्याला आपण म्हणतो तो ॲड्रेस. या ठिकाणी मित्रांनो रिसिव्हर्स नेम येणार आहे, म्हणजे ज्याला आपण पाठवणार आहोत, ज्यांना कोणाला तुम्ही पाठवणार आहात पार्सल त्याचं नाव या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर त्यांचा पिनकोड येणार आहे, त्यानंतर त्यांचं स्टेट येईल, त्यानंतर त्यांचं डिस्ट्रिक्ट येईल, त्यानंतर ज्याला रिसीव होणार आहे त्याचा मोबाईल नंबर आपल्याला लागणार आहे, त्यानंतर ईमेल ID लागणार आहे आणि त्यानंतर फुल ॲड्रेस या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, आता ह्या दोन्ही बाजू भरल्या आहेत. इथं पण बघू शकता तुम्ही काय काय लागणार आहे, रिसिव्हर्स नेम, व्हॅलिड पिनकोड, 10 डिजिट मोबाईल नंबर, त्यानंतर रिसिव्हर्स ईमेल ID, रिसिव्हर्स फुल ॲड्रेस ते या ठिकाणी लिहायचं. आता त्यांनी काय सांगितलं, प्लीज नोट, महत्त्वाचे काही गोष्टी सांगितल्यात त्यांनी. सिलेक्ट आर्टिकल डिटेल्स अँड कॅल्क्युलेट ट्रॅफिक बाय एंटरिंग मॅन्डेटरी फील्ड्स लाईक वेट, लेंथ, विड्थ अँड हाईट. आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, वेट लिहायचं आहे त्या जे काही पार्सल असेल त्याचं, त्यानंतर लेंथ जी आहे ती लिहायची आहे, त्यानंतर विड्थ जी आहे ती लिहायची आहे, हाईट जी आहे ती लिहायची आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे स्पीड पोस्ट मॅक्झिमम वेट शुड बी 35,000 ग्रॅम्स. ठीक आहे, 35 किलो, 35,000 म्हणजे 35 किलोपर्यंत. यानंतर लेंथ शूड ऑलवेज बी लेस दॅन ऑर इक्वल्स टू 100 सेंटीमीटर्स, म्हणजे 100 सेंटीमीटरच्या आतमध्ये जे आहे आपल्याला लेंथ हवी आहे. देन या ठिकाणी ऑप्शन येते द लेंथ अँड गर्थ दॅट इज हाईट. हे बघा बघू शकता इथे विड्थ प्लस हाईट इंटू 2 कंबाईन शूड नॉट बी ग्रेटर दॅन 180 ग्रॅम्स, म्हणजे जी विड्थ आहे म्हणजे जाडी जी आहे आणि हाईट जी आहे इंटू 2 म्हणजे 180 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसायला पाहिजे. या ठिकाणी पार्सल्स लेंथ आपल्याला दिले. व्हाईटनर बघा संपलेच पाहते आपल्याला समोर एक दुकान आहे आपले चुलते पाकड मेडिकल चार्ज तिथे एकदम. तर मित्रांनो नेक्स्ट ऑप्शन त्यांनी दिले, डिटेल दिली आहे की पार्सल्स लेंथ अँड गर्थ कंबाईन शुड नॉट बी एक्सीड 180 सेंटीमीटर. त्यानंतर क्लिक ऑन कॅल्क्युलेट ट्रॅफिक बटन टू प्रोसीड. तर या ठिकाणी त्यांनी काही मेंडेटरी सांगितलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करूनच आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही हा जो पाठवणार आहे आणि जो रिसीव करणार आहे दोघांच्या पूर्ण डिटेल भरल्यानंतर तुम्हाला आर्टिकल सिलेक्ट करायचं आहे. आर्टिकल सिलेक्टमध्ये पोस्ट स्पीड पोस्ट असेल, रेजिस्टर्ड पोस्ट पार्सल असेल, या दोन्हीपैकी जे काही तुमचं असेल, स्पीड असेल तर स्पीड आणि रेजिस्टर्ड असेल तर रेजिस्टर्ड या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खाली आल्यानंतर बघू शकता ट्रॅफिक जे आहे, वेट लिहायचे, लेंथ लिहायची आणि या ठिकाणी हाईट लिहायचे. यानंतर ट्रॅफिक कॅल्क्युलेट ट्रॅफिकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ते ऑटोमॅटिक ट्रॅफिक जे आहे कॅल्क्युलेट करून दाखवेल, किती प्राईस वगैरे किती अमाऊंट वगैरे होणार आहे ते तुम्हाला यानंतर कळणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने जो फॉर्म आहे तुम्ही भरू शकता आणि एखाद्याचं पार्सल जे आहे ज्या ठिकाणी त्याला पाठवायचं आहे ते ठिकाणी पाठवू शकता. यानंतर मित्रांनो या ठिकाणी ट्रॅकिंग ऑप्शन येतं आहे. तिसरं ऑप्शन जे आहे ट्रॅकिंगचं आहे. आणि ट्रॅकिंगमध्ये जसं समजा तुम्ही एखादं आर्टिकल पाठवलेलं आहे, म्हणजे एखादं पार्सल पाठवलेलं आहे आणि ते जर ट्रॅक करायचं असेल तर ट्रॅक करण्यासाठी आपल्याला आर्टिकल ID असतो,
ज्यावेळेस तुम्ही बुक करता पार्सल त्यावेळेस तुम्हाला एक आय डी मिळेल, आर्टिकल आय डी, तो या ठिकाणी भरायचा आहे. आणि या ठिकाणी भरल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी ट्रॅकवरती क्लिक करायचं आहे आणि ते ट्रॅक करून सांगेल की हा जो पार्सल आहे, हे जे पार्सल आहे ते कुठपर्यंत पोहोचलं आहे आणि कधीपर्यंत पोहोचणार आहे. तर अशा पद्धतीने ट्रॅकवर तुम्ही जे आहे ऑप्शन यूज करू शकता. यानंतर मित्रांनो रिपोर्ट्सवरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता, या ठिकाणी रिपोर्ट्सवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो पूर्ण रिपोर्ट्स तुमच्यासमोर येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी रिपोर्ट डेटामध्ये काय बघा, आर्टिकल आय डी म्हणजे ज्या पार्सल पाठवलं त्याचा जो आय डी आहे तो, पेमेंट डेट म्हणजे ज्या दिवशी पेमेंट केले ते, ट्रान्झॅक्शन आय डी पेमेंट केल्यानंतर जो ट्रान्झॅक्शन आय डी जनरेट होईल तो, आणि फॅसिलिटी डेस्क, त्यानंतर बुकिंग अमाऊंट आणि बुकिंग डेट. तर अशा पद्धतीने पूर्ण रिपोर्ट या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे आणि तो रिपोर्ट जो आहे या ठिकाणी तुम्ही जे आहे डाउनलोडसुद्धा करू शकता. ठीक आहे मित्रांनो. आता नेक्स्ट ऑप्शन आहे रिफंडेड रिपोर्ट्स. तर आता समजा एखाद्या वेळेस काही कारणास्तव रिफंड झालं, तर काही रिजेक्ट झालं, समजा ॲड्रेस बरोबर नव्हता, काही नव्हतं, मग त्यावेळेस कधी कधी ते रिजेक्ट झाल्यामुळे रिफंडसुद्धा होऊ शकतं आणि काही वेगळी पण कारणं असू शकतात त्याला. तर ते जर रिफंड झालेलं असेल तर रिफंड रिपोर्टमध्ये तुम्ही जे आहे डेटामध्ये बघू शकता. यानंतर मित्रांनो सगळ्यात शेवटचं ऑप्शन म्हणजे लॉगआउट. ह्या पोर्टलमधून बाहेर येण्यासाठी तुम्ही लॉगआउट यावरती क्लिक करू शकता आणि लॉगआउट होऊ शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही डाक मित्रा हे पोर्टल जे आहे यूज करू शकता पार्सल बुकिंगसाठी आणि तुम्ही रेव्हेन्यू जो आहे या ठिकाणी जनरेट करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की कशा पद्धतीने या ठिकाणी बघू शकता तुम्ही. तर या ठिकाणी जे आहे तुम्हाला पूर्ण डिटेल्स या ठिकाणी दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही डाक मित्रा हे जे आहे पोर्टल यूज करू शकता आणि कमाई करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.